चोंडी संस्थान धारूर तालुका आहे. जिल्ह्यामध्ये हां, बीड जिल्हा. किती संख्या आहे आपल्या दिंडीची? 2000. 2000. हां. तर कसा वाटतो प्रवास येताना पांडुरंगाच्या भेटीला? प्रत्येक आता जवळपास 13 वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षी वारी करतो. हे प्रत्येक वर्षी पांडुरंगाची एक आषाढी वारी म्हटलं की पांडुरंगाची ओढ लागलेलीच असते. म्हणजे आपल्या काही स्वतःच्या कर्तृत्वाचा काही म्हणजे स्मरण राहत नाही. ते पांडुरंग सोडता काही दुसरं काही म्हणजे आषाढी वारीच्या तरी त्या म्हणजे कालावधीमध्ये दुसरं काही आठवत नाही. तुम्हाला इथे म्हणजे आपली स्वतःची जागा घेतली? हो, जागा घेतली, आमची जागा आहे संस्थांची. किती वर्ष झाले म्हणजे बांधून? जागा घेतली त्याला 3 वर्ष पूर्ण झालेत. हे मंडपाचं काम गेल्या वर्षी केलं. सोय झाली सगळ्या वारकऱ्यांची? हो, आहे व्यवस्था, पण आम्हाला काही घेतलं पांडुरंगाचं? नाही. दर्शनाला फार वेळ लागत असल्यामुळं नाही, दर्शनाला नाही. तरी 2-3 हजार सगळी संख्या इथं आल्यावर 3000च्या पुढं होते लोक. रस्त्याने चालायला एक वारीमध्ये 1500च्या जवळपास किती लोक. किलोमीटरचा प्रवास आहे पांडुरंगाच्या दर्शनाचा? असा पूर्ण प्रवास आमचा 185 किलोमीटरचा आहे. किती दिवस? दररोज 20 किलोमीटरच्या जवळपास आम्ही चालतो. किती दिवस लागतात? 9 दिवस. 9 दिवस. आनंदच वाटतो ना वारीमध्ये? तसं काही क्षण येत नाही चालण्याचा. 20-25 काही 22-27 किलोमीटरचे मुक्काम आहेत, पण तरीसुद्धा इकडं पंढरपूरला येत असल्यामुळं पांडुरंगाच्या भेटीला येत असल्यामुळे त्याचं काही क्षण वाटत नाही. पण आनंदच होतो ना. हां. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. मग बोला. तुम्ही कुठे? आम्ही चोंडीचेच. कसं वाटतं? बाबांचे शिव. हां, तुम्हाला कसं वाटतं वारी? काय नाही, दिंडीमध्ये येताना ह्या सोहळ्यामध्ये या गजरामध्ये येण्यामध्ये कुठं आम्ही कधी आलोत याचाच आम्हाला कधी मेळ लागला नाही. आणि हा गजर, देवाचं नामस्मरण आणि या बाबांच्या कृपेत आम्ही कधी इथपर्यंत पोहोचलो हेच आम्हाला कळलं नाही. आम्ही दररोज कमीत कमी 20 किलोमीटरचा आमचा प्रवास होता. घाटाच्या, चिखलाच्या, ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही, कुठलाच शीण आला नाही. आणि आम्ही एकदम म्हणजे देवाच्या कृपेने इथपर्यंत आणि जेवणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला कुठल्याच गोष्टीची म्हणजे अशी समस्या जाणवली नाही. लेडीज पण आहे तुमची? हो, 50% लेडीज आहेत आमच्यामध्ये. 50% 9 तरुण पण मला हो, बिलकुल 9 तरुण जे 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंतचे जवळजवळ 25% तरुण असतील याच्यामध्ये. चांगलं आहे. हो, चांगलं. बिलकुल. रामकृष्ण. रामकृष्ण. कुठलचे आहे तुमचं नाव? आम्ही नागझरीचे झुटून दिंडी निघते येतो. कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं. बाबांच्या आशीर्वादानं आम्हाला काही चाललेलं वगैरे काही आठवत नाही. कधी आम्ही पंढरपूरला आलो हे पण आम्हाला माहीत होत नाही. किती वर्ष झाले तुम्ही वारी करता? आम्ही 13-14 वर्ष झाली आम्ही ह्या वारीमध्ये कंटिन्यू. या 14 वर्षामध्ये अनुभव काय भेटला तुम्हाला वारी करताना? अनुभव म्हणजे देवाची आस लागते माणसाला. घरी आपण 2 किलोमीटर 1 किलोमीटर बी चालू शकत नाहीत, पण इथं 22 किलोमीटर चाललं तरी आम्हाला काही होत नाही. म्हणजे थोडा पण थकवा येत नाही किंवा काही आजारी कुणी पडत नाही, असं काहीच नाही. चांगलं आहे. प्रवास चांगला होता? प्रवास खूप चांगला आहे. काही दुखणं कोणाला? दुखणं वगैरे काही नाही, सगळे सुखात आहेत. तुमचं नाव? माझं नाव दशरथ लहाने. तुम्ही पण 13-14 वर्षापासून? मी परवा इथं आलेले. बरोबर. तुम्ही बाबा? गोविंदवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड. किती? 13 वर्ष झालं बाबाच्या सहवासाचा दिंडी. 13 वर्षात तुम्हाला अनुभव काय भेटला? हे द्यायचं आहे का तिकडं? म्हणजे यंदा काय झालं, मला असा अनुभव आला, मला पॅरलेस झालता, आता Paralysis. मागा झालता. तर बाबांनी नुसतं मला त्यांच्या पादुकाचं पाणी दिलं, मला पुन्हा पॅरलेस झाल्यासारखा नाही, अशी परिस्थिती माझी हां, झाली. म्हणजे वाटणं पण नाही काही दुखणं आलं तर? इतकं पुन्हा मणक्याचा आजार झाला. त्यांनी ते सहकार्य केलं, पाणी दिल्याबरोबर कसलाच आजार जाणवला नाही. आणि मी दिंडीत एकदम बाहेर जाणू की कुणाला वाटतं मला पॅरलेस झाला नाही, असल्या परिस्थितीत मी चलत आलो इथवर. असं बाबाचं आमचं हे सत्व आहे. चोंडीचेच. कसं वाटतं वारी कधी? आनंद सगळा. साधू संत येते, रात्रीची दिवाळी, दसरा, पांडुरंगाच्या वारीत म्हणजे सगळा आनंदच असतो. हे किती
जरी चलो तरी शिणी येत नाही आणि सगळे देवाचे नामजप आनंदच वाटतो. सगळा आनंद आणि तिथले तर पंक्तीची सोय ठेपा व्यवस्थित पाणी पिण्याची चांगली सोय सगळं म्हणजे आनंद सगळं भारीच केलेलं आहे. सगळं भारीच केलं इथं आलो तर राहण्याची सोय चांगली संडास बाथरूमची सोय सगळी चांगली सगळं व्यवस्थित आहे सगळं आनंद आहे सगळं रामकृष्ण आहे. रामकृष्ण पुढीलच्या आहात तुम्ही? मी सोंडी संस्थान धारोड तालुका बीड जिल्हा. किती वर्ष झाले दिंडी करता तुम्ही? या वर्षीचं हे 14वं वर्ष. 14 वर्ष. गेल्या 13 वर्षापासून चंद्रशेखर बाबा पायी पालखी सोहळा, या वर्षीचं 14वं वर्ष. तुम्हाला या 14 वर्षात काय अनुभव भेटला? या 14 वर्षामध्ये परमार्थाची तर अत्यावश्यकता या समाजाला आहे, पण जे काही वैज्ञानिकदृष्ट्या बी वर्ग काही लागलेला आहे किंवा जे कधीच घराच्या बाहेर निघलेले लोक नाहीत, असे लोक वारीला आल्याच्यानंतर या सरकारची नियोजन व्यवस्था, दिंडीमध्ये कसं राहायचं, जीवन कसं जगावं, वारकऱ्याला कसं बोलावं, माणसाने माणुसकीचा धर्म कसा टिकवावा, चांगल्या प्रकारची गेल्या 13 वर्षापासून आमच्या वारीतील वारकरी एक 90% वारकरी माणुसकीच्या धर्माने चांगल्या प्रकारचं नुसत्या वारीतच नाही तर गावाकडे गेल्याच्या नंतरसुद्धा आचरण करतात. या वारीचा सगळ्यात मोठा फायदा. एक तुम्ही नव तरुणला एक संदेश काय देतात? आता या अध्यात्माची गरज तर जसं तुकोबाराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश. गेलेले तर जीव गेलेलाच आहे, गेलेला वृद्ध जीव जाणारच आहे, पण नवीन जो वर्ग तयार होत आहे त्या वर्गाला किंवा तरुण मित्रमंडळांना संप्रदायाची आणि विज्ञानाची सांगड महत्त्वाची. जे विज्ञानालाही पुढे घेऊन गेलेले आहेत किंवा त्या विज्ञानाला चांगल्या प्रकारचा अलंकार देण्याचं काम हे संप्रदाय करतो. म्हणून या वारीच्या माध्यमातून किंवा आपण या ठिकाणी पत्रकार बंधू सर्वजण आलात, याच्या माध्यमातून मी एकच तरुण वर्गाला विनंती करील की जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण मित्रमंडळीने आमच्या दिंडीतील या सर्व वारकऱ्यांची रोजच्या पंक्तीची, कोणाचे पाय दुखत असतील, कोणाला काही सहकार्य करायचं असेल, ट्रकमध्ये यांच्या पडश्या असतील, चांगल्या प्रकारचं तरुण मंडळाने सहकार्य केल्याबद्दल किंवा इथून पुढेही जे तरुण येणार आहेत अशांनी विज्ञानाचं शिक्षण घ्यावाच, पण त्या विज्ञानाच्या शिक्षणाला चांगल्या प्रकारचा अलंकार द्यायचं काम हे फक्त अध्यात्मच करू शकतं. एवढंच तरुण वर्गाला विनंती असेल की संप्रदायाला ॲक्टिव्ह सक्रिय जर राहिलं तर विज्ञान हे एक अलंकार आहे आणि अलंकाराला सुद्धा शोभा वाढवण्याचं काम संप्रदाय करतो. म्हणून तरुण मित्रमंडळाला एवढीच विनंती असेल की संप्रदाय इथं आल्याच्यानंतर किंवा संप्रदायात राहणं, संप्रदायाबरोबर सक्रिय राहणं हे विज्ञानाचं सुद्धा भूषण वाढवण्याचं काम आहे. बोला राम हरी. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुढीलच्या आहात? आम्ही केस तालुका आरंगाव. कसं वाटतं दिंडीमध्ये येऊन? एकदम आनंद वाटतंय. प्रत्येक वर्षी असं वाटतं की कधी हा आनंदाची वारी येते आणि आम्ही कधी वारीला येतोय. किती वर्ष आहे तुमचं? आता हे 14वं वर्ष चालू आहे. या 14 वर्षात अनुभव काय भेटला तुम्हाला तुमचा परस्पर? अनुभव असा भेटला आम्हाला की या पांडुरंगाच्या वारीमध्ये चालत असताना आम्हाला एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते. सद्गुरू चंद्रशेखर बाबा संस्थान सोंडी ते पंढरपूर आज 14 वर्ष पूर्ण होतं या वारीला. पण बाबांनी जे हा सोहळा या ठिकाणी साजरा केला या 14 वर्षामध्ये, तुम्ही जर चोंडीला आलात तर सद्गुरू चंद्रशेखर बाबा संस्थान चोंडी फार मोठा त्या ठिकाणीही मठ तयार केलेला आहे, मंदिर बाबांचं तयार केलेलं आहे आणि इथंही फार मोठा मठ तयार केलेला आहे. आणि एवढं बाबांचं कार्य कमी वेळेमध्ये जास्त वेगवान झालेलं आहे आणि बाबांनी खूप लोकांना सुधारण्याचं, अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम बाबांनी आटोपट केलेलं आहे. खरोखरच आम्हाला शब्दांनासुद्धा बोलता येत नाही. बाबांची पुण्य आहे तुमची. बाबांची कृपा, बाबांचा आशीर्वाद, बाबांची पुण्य आहे. म्हणून आज आम्ही सामान्य लोक डोंगर परिसरातले आणि इथं आणण्याचं काम म्हणजे बाबांनीच केलं आहे आम्हाला.
नाही तर हा मार्ग किंवा पांडुरंगाचं दर्शन घडणं हे आम्हाला या जन्मात तर शक्यच नव्हतं. पण ही बाबांची कृपा आमच्यावर असल्यामुळे हा योग आमच्या जीवनामध्ये आनंदाचा योग आहे म्हणायला हरकत नाही. किती जण आहे तुमच्याकडे? आता कमीत कमी 2-2.5 हजार समाज असतो प्रत्येक वर्षी. एक 13 ते किती दिवस लागतात? 9 दिवस. हो, 9 दिवस. 185 किलोमीटर हो बाबांनी हो सांगितलं. हो. पण काही दुखणं विकणं होतं? काही नाही, सगळं आमच्या दिंडीमध्ये एक BHMS डॉक्टर स्पेशलिस्ट आहे आणि त्याच्याकडे मेडिसिन आहे. कुणाला ताप आली, थंडी, सर्दी वगैरे जर झाली तर स्वतः डॉक्टरसुद्धा स्वइच्छेनं सेवक म्हणून सेवा ह्या हेतून येतात. असं काही कुणाला तशी सर्दी वगैरे किंवा कुणी काही बिमार पडलं नाही आमच्या दिंडीमध्ये. ते चांगलं आहे. हो. स्वच्छता, प्रवास अगदी एकदम नंबर 1. प्रत्येक ठिकाणी जे पंक्तीवाले त्यांनी अन्नदानही सुंदर केलेलं आहे. सुंदर नियोजन प्रत्येक वारकऱ्याचं झालं आहे. आणि येत असताना ज्यावेळेस आम्ही गावाकडून येत होतो त्यावेळेस प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर असमाधान असायचं. पण दिंडीत आल्यापासून बाबाच्या संगतीमध्ये आता प्रफुल्लित आमचे चेहरे झाले. एक आगळी वेगळी एक ऊर्जा आता आम्हाला 12 महिने ही बाबांची आम्हाला ऊर्जा आता भेटते. परत इथून गेल्यानंतर ओढ लागेल 1 वर्षाची परत. हां, नंतर 1 महिन्यानंतर कधी 1 महिन्या अगोदरच ओढ लागते की आता पंढरपूरला जायचं आणि बाबाची दिंडी जाणार आहे. 1 महिना अगोदरच आम्ही तयारी करतो. चांगलं आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कुठलचे आहे बाबा? मठ संस्था कसं वाटतं वारीमध्ये? वारीमध्ये आनंदाची गोष्ट आहे. वारी जर जवळ आली जसं आपण माहेराला जातो त्या हिशोबानं अशी ओढ लागते पंढरपूरची आपली. आणि 1,500-2 हजार माणूस आपल्यासोबत असतात तरी त्या चंद्रशेखर बाबाची एवढी त्यांची कृपा आहे की कोणत्याही माणसाला असा काटावीसुद्धा मोडू शकत नाही. आणि प्रत्येक ह्या वारकरी जे आला ह्या दिंडीमध्ये आज 14 गेले 13 वर्ष झाली आणि 13 वर्षापासून हे 14 वर्ष आता संपन्न झालं. आणि ह्या 13 वर्षामध्ये प्रत्येक वारकऱ्याला ह्या चंद्रशेखर बाबाचा असा अनुभव आलेला आहे. म्हणून किती कामं असली काय असली तरी दिंडीमध्ये प्रत्येक 4 दिवस कहाणं चालण्याकरता येतात. आणि शेतबी आल्यानंतर आता वाटाने जाताना जसे लेक माहेरला जाते तसे कोणाला साधू संत जसे आपल्याला भेटतात त्या हिशोबाने आता तुटून झाल्यानंतर अवघड वाटतं. आठवणी येतात नंतर. हां, आठवणी जसं पुढच्या वर्षीचे 6 महिने गेल्यानंतर पुन्हा येतेच. इतका आनंद ह्या पांडुरंगाचा चंद्रशेखर बाबाची समजाच्या वारकऱ्याच्या पाठीमागं कृपा आशीर्वाद. सगळे वारकरी आनंद कृष्ण.